साई लीला एक आध्यात्मिक सहवास. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतद्विहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशीविषीदकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादर्णबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखार अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय. इत्थमी साधु वर्ते था यथा त्वांतु स्मरेद हरिहि परित्यज्य प्रवृत्तिं वा सर्वदैकं हरिं स्मरा. सद्घन चिद्घन आनंदघन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवंताच्या कृपेनं चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या अंतर्गत आज अचानक माझ्याकडे जी बाबांच्या इच्छेनं सेवा आली. इत्थम ही साधू वर्तेथा यथांत्वांतु स्मरेद हरी परित्यज्य प्रवृत्तिं वा सर्वदैकम हरिं स्मरा. म्हणजे तुम्ही असं काम करा का देव तुमचं स्मरण करील, अथवा सगळे कामं सोडून द्या देवाचं स्मरण करा. दोन्हीतून एक करायला सांगितलं. असं काम करा की देव तुमचं स्मरण करील. असं काम नाही करायला जमत ना, तर सगळे कामं सोडून द्या, तुम्ही देवाचं स्मरण करा. आणि या उत्सवामध्ये जे ज्ञानदान किंवा बाबांबद्दल जे जे कोणी बोलणार, आता आपापल्या परीनं ज्यांचा जितका संबंध आला त्याप्रमाणे प्रतिपादन करणार. माझा तसा बाबांचा जास्त संबंध नाही. बाबा एकदा काही निमित्तानं रामसुखदासजी महाराजांकडं कलकत्त्याला आले होते. त्यावेळेला मला पहिलं दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं मठामध्ये येणे जाण्यामध्ये निमित्तानं पण जास्त संपर्क नाही. ज्याचा जास्त संपर्क ते सांगू शकतात. आमचे बाबा सांगत होते का त्यांचा कसा संपर्क आला, त्यांना त्यांचे काही अनुभव सांगत होते का बाबांमुळं असं माझ्या जीवनामध्ये त्यांना लागून असल्यामुळं काय लाभ होतात. पण मी तसंही काही सांगू शकत नाही. पण बाबांच्या अभिष्ट चिंतनामध्ये बाबांचे जे गुण आहेत, हे जगजाहीर जे गुण आहे ते मी ऐकून आहे. जे सगळ्यांनी ऐकले ते मी सुद्धा ऐकून आहे. म्हणून हा सोहळा जो आहे हा बाबांचा गुणगौरव सोहळा आहे.
प्रत्येक तत्वाची एक एक अधिष्ठात्री देवता आहे महाराज. आपलं शरीर पंचमहाभूताने बनलेले आहे ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि याच्यामध्ये प्रत्येक तत्वाला एक एक देवता हे केलेली आहे उपासनेसाठी. पृथ्वी तत्वाची उपास्य देवता आहे गणपती, म्हणून गणपती आपण मातीपासून बनवतो. आकाश तत्वाची प्रधान देवता आहे विष्णू भगवान. जलतत्वाची देवता आहे शिव, म्हणून शंकराला जलधारा प्रिय असते. तुम्ही जलधारी पाहिली असेल शंकराच्या पिंडीवर, ती जलतत्वाची देवता आहे. वायुतत्वाची देवी ही अधिष्ठात्री देवता आहे. आणि तेज तत्वाची जी प्रकाश तत्वाची सूर्यनारायण सगळ्यांना माहीतच आहे. ही पद्धती सनातन धर्मामध्ये का आली? आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेले, आणि ज्याच्यामध्ये ज्या तत्वाचं आधिक्य असतं त्याचं ते इष्ट बनतं. लक्षात आलं का? कोणाला शंकर आवडेल, कोणाला दिवे आवडेल, कोणाला विष्णू आवडेल, कोणाला गणपती आवडेल. याचं कारण का? त्या तत्वाचं त्याच्यामध्ये आधिक्य असतं, त्याचं ते इष्ट बनतं. कोणाची उपासना केली तरी ती ईश्वरापर्यंत पोहोचते. रूप अनेके तत्व एकी. म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये अनेक रूपामध्ये परमात्माला स्वीकार केले, पण तत्व सगळ्यांचं एक आहे. जी उपासना, देवीची उपासना तुम्ही केली तरी तोच ईश्वर. गणपतीची केली तोच ईश्वर. शिवाची केली, आणि हे पंच संप्रदाय निघाले मग प्रधानतेनं. शिवाची उपासना करणारा शैव संप्रदाय, विष्णूची उपासना करणारा वैष्णव संप्रदाय, गणपतीची उपासना करणारा गाणपत्य, देवीची उपासना करणारा शाक्त संप्रदाय, आणि सूर्यनारायणाची उपासना करणारा सौर संप्रदाय. आता आपण सगळे वैष्णव म्हणतो, विष्णूची प्रधानतेनं उपासना करतो, परंतु हे सगळे संप्रदाय तत्वता एक आहे. उपासनेच्या पद्धती भिन्न आहे, पण उपासना सारखी. हां, उपासनेची पद्धत, तुम्ही बद्रीनारायणला जर गेले ना, तिथला पुजारी कोट पॅन्ट घालून पूजा करतो. आणि रामेश्वरकडे गेले का तिकडे लंगोटी लावून पूजा केली जाते. एक एकदम उघडा होऊन पूजा करतो आणि एकदम कपडे, कारण परिस्थिती तशी आहे. त्या ठिकाणी थंडी आहे तर त्या ठिकाणची वेशभूषा वेगळी, पण पूजेचं तत्व सगळ्यांमध्ये सारखंच आहे महाराज. तसे अनेक रूप असले तरी आपल्यामध्ये भेद नाही केलेला महाराज. जसं एकाच शरीरामध्ये अवयव अनेक आहे, कर्माची भिन्नता आहे, पण स्नेहाची एकता आहे अवयवांमध्ये. पायाला काटा लागतो पण डोळ्यातून अश्रू येतात, आणि डोळ्यामध्ये काय केलं तर पाय लडखडतात. याचं कारण काय? कर्माची भिन्नता आणि स्नेहाची एकता. तसं उपासनेमध्ये भिन्नता असली परंतु तत्वता उपासना एक आहे. तर उपासना एक असल्यामुळं ह्या उपासनेमध्ये भेद असेल, परंतु काही लोकांनी, स्वार्थी लोकांनी याच्यामध्ये भेद वाढवून आणि आपल्यामध्ये संघर्ष पैदा केले. वैष्णवामध्ये, शैवामध्ये काही काळ होतं महाराज. हे प्रमाण संतांनी कमी केलं. मग उभा गंध लावायचा, आडवा गंध लावायचा, यांनी त्याचं नाव घ्यायचं नाही, त्याच्या मंदिरात जायचं नाही, असे जे भेद होते संतांनी महाराज सगळ्यांना एकत्र आणलं आणि भेदभाव कमी केला. आणि म्हणून संत प्रणाली ही एक अनोखी प्रणाली. मी माझ्या साधू जीवनामध्ये महाराज संपूर्ण भारत फिरलो, असे तो हिमाचल, परंतु मला ही विशेषता दिसली की महाराष्ट्रातली किंवा कुठल्याही ठिकाणची जी संत प्रणाली ही अनोखी आहे. बाकीच्या आमच्या साधूंमध्ये जर गेलं ना महाराज, त्यागाची मुख्यता आहे, तुम्हाला त्यागी लोक सापडतील. पण संतांची विशेषता काय? त्यांनी त्यागलं नाही महाराज. संत परंपरेमध्ये न त्यागावे न भोगावे. संतांनी त्यागलं नाही का, भोगलं नाही का, असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर संतांनी खरोखरच त्यागही नाही केला आणि भोगही नाही केला. न त्यागावे न भोगावे, दोही ठाई विभागावे. म्हणून संत प्रणाली विशेष काय आहे? संतांमध्ये कोणी कामधंदा सोडला नाही महाराज. ह्या पूर्ण चेतना आहे ना, अगोदर ऋषी रूपात आल्या होत्या,
पण ऋषींचं आणि आपलं अंतर जास्त राहिलं, आचारसंहितेचं वगैरे. मग ह्याच चेतना मध्यंतरी आचार्य रूपामध्ये आल्या, तरी पण आचार्यांचं आणि आपल्या आचरणामध्ये फरक राहिला. माधवाचार्य, रामानुजाचार्य, शंकराचार्य ही एक परंपरा आली बरं का. आणि त्याच्यानंतर संत परंपरा आली, ती एवढी म्हणजे खाली उतरून ईश्वराकडे येण्यासाठी इतकी खाली उतरल्या. तुम्ही ग्रस्ती ते ग्रस्ती, तुम्हाला मुलंबाळं त्यांनाही मुलंबाळं, तुम्हाला सुखदुःख त्यांनाही सुखदुःख. आणि या प्रणालीमध्ये आपल्यासारखं बनून देवाची प्राप्ती करू शकतो हे संतांनी दाखवलं. कार्यक्रम करणाऱ्यांचे 4 प्रकार दिसतात आता मला. पहिला अजूनही असं आहे का स्वतःच्या पैशाने जाऊन कार्यक्रम करून येतात, अजून असे लोक आहेत, मी त्यांचे दर्शन केलं. दुसरा प्रकार आहे का भाड्यापुरते घेतात फक्त. तिसरा प्रकार आहे का दिलं तेवढं घेतात. आणि चौथा प्रकार आहे ठरवून घेतात. यामध्ये आता बोकाळले जास्त ठरवून घेणारे. आणि त्याच्यामुळं जे न घेणारे त्यांच्याकडं लक्ष नाही मारत, ते कुठं कोपऱ्याला येतं आणि त्यांचं महत्त्व नाही. मला तर वाटतं आता बाबांकडे जे कार्यक्रम होतात न मागणाऱ्यांचेच होतात. पण याहीपेक्षा एक नंबरचा एखादा कार्यक्रम असा करावा तर आपल्याच भाड्यानं येऊन कार्यक्रम करून जाणारे लोक अजून आहेत. असे 9 लोक जरी निवडली आणि त्यांचाही कार्यक्रम करायला पाहिजे, की एकही पैसा जीवनात त्यांनी कार्यक्रमाचा कधी घेतला नाही. अजूनही आहेत बरं का असे. मी औरंगाबादला एका ठिकाणी गेलो होतो, तो मशीन काम करणारा होता, कीर्तनकार होता. तो गावाचं नाव विचारायचा, भाड्याला पैसे असले तर जायचं आणि त्याच्या भाड्याने जायचं आणि कार्यक्रम करून यायचं. मला असे लोक आहेत अजून त्यागे. स्वामीजी महाराजांनी फोटो येऊन नाही दिला. ज्यांच्या सहवासात मी राहिलो ना, रामसुखदासजी महाराजांनी, त्यांनी त्यांचा फोटो येऊन नाही दिला. त्यांची पूजा करून कधी घेतली नाही. कारण का? ते म्हणायचे माझी पूजा करेल तर नरकात जावं लागेल म्हणायचे. संत प्रणालीमध्ये आपली पूजा करणं, आपली. महाराज एकदा प्रसंग आला होता स्वामीजींचा. एक व्यक्ती स्वामीजींजवळ बसला आणि त्यांना बोलायला लावलं. तो स्वामींची स्तुती करायला लागला, रामसुखदासजी महाराजांची. स्तुती करायला लागल्यावरती स्वामीजी असे खवळले. स्वामीजींपुढे माईक होता. ते बोले सब लोगों के सामने मेरे को जूती से मार रहे बोले. सगळ्यांबरोबर स्वामीजींची स्तुती चालू असताना त्यांना ती चपलेला मारल्यासारखं लागत होतं स्वामीजींना. स्वतःची स्तुती ऐकून घेणं, स्वतःची स्तुती करवून घेणं हे संत मतात नाही बसत. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये कुणी व्यर्थ नराची. तर परमेश्वराची स्तुती करायची, संतांची स्तुती करायची. तर स्वामीजी महाराज साधकांना कसं राहावं हा आदर्श देत होते, रामसुखदासजी महाराज. आणि साधकांना खरोखरच त्यांनी एक वेगळी दिशा दिली. संत मतामध्ये त्यांनी स्वतःची कधी पूजा करून नाही घेतली. हां, ते गेल्यानंतर लोकांनी केली, कर्तव्य ते करायला पाहिजे. म्हणून संत ओळखावा मरणी, सती ओळखावी सरणी आणि शूर ओळखावा रणी. रणामध्ये शूरत्व टिकलं तर तो शूर, सरणापर्यंत जाईपर्यंत सतीत्व टिकलं तर ती सती, आणि मरेपर्यंत संतत्व टिकलं तर तो संत. आज तुम्ही म्हणा दीनानाथ महाराज फार चांगली आणि उद्याला काही वाईट ऐकू आलं तर मरेपर्यंत संतत्व टिकू द्या आणि मग तुम्ही पूजा करा त्यांच्यावाली, मग त्यांचा आदर करा, मग त्यांचा जयकारा करा. राख होईपर्यंत भरोसा नाही महाराज, जीवन कसं वाया जाईल म्हणून. म्हणून संतत्व टिकवणं या लोकांनी टिकवलं, काही सिद्धांत पालन केले. आणि संतांना त्यांचे सिद्धांत प्राणापेक्षा जास्त प्रिय असतात, कुणी संत असो. कारण संत शरीराला महत्त्व नाही देत, सिद्धांताला महत्त्व देतात. बाबांचे काही सिद्धांत आहे बाबा, आणि त्या सिद्धांताप्रमाणे त्यांचं जीवन आहे. आणि त्यांच्या गुणाचा गौरव दिन आहे, हा गुणगौरव दिन आहे. अभिष्टचिंतन म्हणजे ते गुण ग्रहण केले पाहिजे. त्यांची जी सहस्थिती आहे आपली साधना बनली पाहिजे. संतांची लक्षणं ही साधकाची साधना बनली पाहिजे. पण आपण लक्षणांक लक्ष देत नाही, आणि काही तर इतक्या नीचवृत्तीला जातात, त्यांच्यातही अवगुण पाहतात. संतांमध्ये पाहणारे त्यांचं कधीच कल्याण होणार नाही महाराज. वास्तविक कोणाचाच अवगुण बघायला नाही पाहिजे. संतांमध्ये तुम्हाला दिसतात म्हणजे किती नीचवृत्ती आहे. हां, ज्या संत मतानुसार चालतात, बिघडलेल्या बुद्धीचे लोक आहेत त्यांच्यातही अवगुण पाहतात. याचं कारण काय माहिती आहे का? कधी संत संग नाही केला. संत संग करणं फार महत्त्वाचं आहे बरं का. सत्कर्म करतील, सच्चिंतन करतील,
सच्चर्चा करतील पण सत्संग नाही करत. बारकाईने शब्द आहे का बरं का. आता हे कीर्तन प्रवचन ऐका, हा संघ नाही बरं का, चर्चा ही. सत्याबद्दल चर्चा कीर्तनात प्रवचनात ऐकायला मिळते. काही सच्चिंतन करतात, सत्कर्मही करतात. सत्कर्म सत्संग नाही आहे, सच्चिंतन सत्संग नाही आहे, सच्चर्चा सत्संग नाही आहे. सत्याबरोबर एक होणं हे संतांनी केलं. आधी केला सत्संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. संत संग करणं महाराज, सत्संग करणं, संत शब्दच बनतो त्याच्यामुळं. सत शब्दावरती बिंदी दिली का संत शब्द बनतो. आणि संत शब्द म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये ओतप्रोत सत्य आहे तो संत पदाला जातो. असत्याचा आश्रय थोडा जरी घेत असेल तर संत नाही बनू शकत महाराज. संतांच्या जीवनाचं तुम्ही जर परीक्षण केलं, सगळ्या संतांच्या जीवनामध्ये कॉमन लक्षण हे सापडतं का जीवनामध्ये त्यांनी कधीही असत्य आचरण केलं नाही. असत्य आचरण म्हणजे वाईट आचरण. संत आता मोठा कोणाला समजायचं नेमकी? सध्याच्या काळामध्ये मोठा समजायचं कोणाला? चांगलं करतो तो मोठा नाही महाराज. बारकाई नाही का? चांगलं केल्याने पुण्य होतं, पुण्याचा प्रभाव सुखी मिळणार तुम्हाला. अतिशय मोठं कार्य केलं, चांगलं काम केलं तर स्वर्गासारखं सुख मिळेल तुम्हाला, स्वर्गा पण जाऊ शकेल. चांगलं करणं हे संतत्व नाही. हे चांगलं, थोडा पैसा असला, बुद्धी असली, कुणी चांगलं करू शकेल महाराज. चांगलं करणं याला पुण्य शब्द आहे. पण संतांनी पुण्य नाही केलं, संतांनी सेवा केली. आणि सेवा कशाला म्हणतात? चांगलं करणं सेवा नाही आहे, वाईट सोडणे याचं नाव सेवा आहे. याचं सेवा हा दारवंटा जे म्हटलेलं आहे ना, की तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल तर सेवा पाहिजे. आणि जीवनामध्ये सेवा करायची असेल तर चांगलं करायच्या भानगडीत पडू नका, वाईट सोडा पहिलं. जर तुम्ही 3 गोष्टी जर केल्या ना तर तुम्ही संत बनाल. कुणी करा, कधीही कोणाचं वाईट चिंतायचं नाही, कधीही कोणाला वाईट समजायचं नाही, आणि कसाही प्रसंग आला तो वाईट करायचं नाही. संत नाही बनले तर मला विचारा. मला तुम्ही म्हणाल वाईटाला वाईट समजायचं नाही, नाही समजायचं. जर तुम्हाला संतांच्या काळामध्ये वाईट लोक नव्हते का महाराज? त्यांना त्रास दिलेले, त्यांना सुद्धा ते वाईट समजत नव्हते. वाईटाला सुद्धा हे राजनीती आली महाराज, वाईटाला वाईट कसं काय नाही समजायचं. जर संत बनायचं असेल तर वाईटाला सुद्धा वाईट समजायचं नाही, कोणाचं वाईट चिंतायचं नाही, आणि कधीही वाईट करायचं नाही. जसं एखाद्याला चिखल मारताना अगोदर आपला हात चिखलात भरावा लागतो, मग तुम्ही दुसऱ्याला चिखल मारू शकता. दुसऱ्याचं वाईट चिंतन केलं तरी तुम्ही वाईट बनता, दुसऱ्याला वाईट समजले तरी तुम्ही वाईट बनता, आणि वाईट केल्यावर तर वाईट बनतोच. संतत्वाची ही 3 लक्षणं प्रधान आहे महाराज. संत कधी जीवनात कोणाला वाईट समजत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, आणि कधी वाईट करत नाही. चांगलं केल्याने संत नाही बनत, वाईट सोडल्याने संत बनतो. संतांच्या जीवनामध्ये तुम्ही जर परीक्षण करून बघितलं तर एक कॉमन लक्षण सापडतं, त्यांनी जीवनामध्ये कधीही वाईट केलं नाही, त्याचं नाव संत. हां, बाकी तुम्ही चांगले, आणि जो वाईट करत नाही त्याला चांगलं करावं लागत नाही, त्याच्याकडून चांगलं होत असतं. याचा अर्थ ते चांगल्याचे हे नाही आहे. एक चांगलं करणं वेगळं आणि चांगलं होणं वेगळं. जर ह्या 3 गोष्टी केल्या, कोणाला वाईट समजलं नाही, कोणाचं वाईट चिंतलं नाही, वाईट केलं नाही, तर तुम्हाला चांगलं करावं लागणार. तुम्ही जे कराल, जे होईल तुमच्याकडून ते चांगलंच होईल महाराज. म्हणून हे फार महत्त्वाचे लक्षण आहे. निषेधात्मक साधना करत नाही आपले साधक लोक. संत लक्षणामध्ये काय करावं हा विधेयात्मक साधना, आणि काय करू नये ही निषेधात्मक साधना आहे. विधी करतात सगळे. हां, नित्यनेम बाबांनी आता बाबा नित्यनेम टाकून आले कार्यक्रमाला, त्यांचा नित्यनेम असतो. हां, गंध लावतील, तुळशीच्या माळा घालतील, हरिपाठ करतील, काकडा करतील, करायलाच पाहिजे, याचा निषेध नाही बरं का. पण याहीपेक्षा महत्त्वाचं आहे नको करायला ते सोडणं. कलियुगामध्ये पाप सोडणं कठीण का झालं माहिती आहे का? पहिलं पाप करणाऱ्याला लोक निग्लेक्ट करायचे, त्याला हीन भावनेनं देखायचे, समाजाचे. आता काय करतं माहिती आहे का? पाप करणाऱ्याला प्रतिष्ठा निर्माण झाली. हां,
ज्याच्या खिशात जास्त पैसा त्याला या बसा, त्याला प्रतिष्ठा. अरे विरक्ताला महत्त्व द्यायला पाहिजे का तुम्ही पैशाला महत्त्व देता? हां, म्हणून जर तुम्हाला परमार्थ मी इथं असं हे का बोलतो माहिती आहे का, माझ्यासमोर विद्यार्थी जास्त, इथं जनरल पब्लिक पुढं माझं चिंतन वेगळं असतं. या ठिकाणी माझ्यासमोर विद्यार्थी आहे आणि मी असं तुमच्यासारखंच राहिलेलो, प्रवेश केला त्यावेळेला. आणि महाराज ज्या ठिकाणी कोणतंही व्यसन करतात, वास्तविक चहा जर तुम्ही नाही घेतला ना तर तुमचं आरोग्य एक नंबरचं होईल महाराज. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲसिडिटी होते, भूक मंदावते, अनेक प्रकारचे रोग होतात. आता हे बोललं तर तुम्हाला पटणार नाही, दारूपेक्षा घातक चहा आहे, पण तुम्हाला पटणार नाही हे महाराज. कारण ते इतके अभ्यास झालेले आहे. मी बोलणारं तोंडावर पडेल पण तुम्ही नाही माझं ऐकणार, मला माहिती. महाराजांना बोलायचं असतं, आपण कुठं ऐकायचं असतं का? हां हां पूर्वी विद्यालयांना गोशाळा जोडलेल्या असायच्या. गोशाळेचे पदार्थ मिळायचे विद्यार्थ्यांना, दूध दही. विद्यार्थी गायींची सेवा करायची. भगवान कृष्णाने केली, भगवान रामाने केली. पण आता विद्यालयापासून गोशाळा हटल्या. आता काय करायचं, फक्त पाठ घ्यायचे आणि हे पाठ घेतला का हाय काय करतो, लगेच विद्यालय काढतो दुसरं. कोरडं शिक्षण झालेलं आहे महाराज, आचार राहिलं नाही. आपल्या याच्यामध्ये संतांचे विचार पोचून त्याचा आचार व्हावा म्हणून त्यांनी हे केलं काम. पण आता आचाराला मुख्यता नाही, प्रचाराला मुख्यता आली फक्त. आणि प्रचाराला मुख्यता आल्यामुळं प्रचार झाला, घरोघर झाला महाराज. असा एकही व्यक्ती नाही की ज्याचं एखादं प्रमाण पाठ नाही. अभंगाचे प्रमाण पाठ, पण ते प्रमाण गाऊन इतके गुळगुळीत झाले का ते लागूच पडत नाही महाराज. हां, जसं ते काही औषधं खाऊन शरीर इतकं अभ्यस्त होतं का त्याच्या शरीराला ते औषधच लागू पडत नाही महाराज. पुन्हा भारी पावरचं औषध घ्यावं लागतं. तसं प्रमाण गाऊन इतके गुळगुळीत करून टाकले का ते महाराज एक जरी प्रमाण जर हृदयाला लागलं ना तो वैराग्य होईल. असे प्रमाणे संतांच्या प्रमाणामध्ये इतकी ताकद आहे. एक प्रमाण जरी तुमच्या हृदयाला लागलं तर तुम्हाला वैराग्य होईल. पण लागत का नाही माहिती आहे का, फक्त प्रमाण द्यायला शिकलो आपण, पण ते प्रमाण जीवनामध्ये आणायला एकही शिकलं नाही. म्हणून आता गरज आहे, आचाराची गरज आहे महाराज. प्रचार पुष्कळ झाला आता महाराज. मला प्रसंग आला होता, मला निवृत्तीनाथ महाराजांसमोर कीर्तन करायची पाळी आली. त्यावेळेला मी पांढऱ्या लुंगीवर होतो आणि तिथं पुजारी आला हातून, महाराज धोतर नेसून कीर्तन करायला पाहिजे, इथं नेहमी लुंगीवर नाही जमणार म्हटलं. आता मला महाराजांसमोर सेवा करायची, मी नेसलो धोतर, पण म्हटलं हे शेवटचं धोतर म्हटलं. का तुम्ही धोतराचा आग्रह ठेवता, फार चांगलं आहे, ठेवायलाच पाहिजे, वेशभूषा आपलीच पाहिजे, पण बाकीचे आचार ठेवा ना. कीर्तनकारांनी चहा नाही पिला पाहिजे, कीर्तनकारांनी हॉटेलात नाही गेलं पाहिजे, कीर्तनकारांनी पैसा नाही मागितला पाहिजे. ही आचारसंहिता का बनवत नाही तुम्ही? बनवा ना तुम्ही तिथं. पण बाकीचं नाही, स्थूल महाराज एखाद्या याला महत्त्व देणार, पण तात्विक आचरणाकडे जात नाही कोणी. आणि त्याच्यामुळं आपण संप्रदायाची हानी करून राहिलो आहे. मी बाबांचा महिमा सुरुवातीला सांगायला का सुरुवात केली, बाबांनी हे काही सिद्धांत आपल्या जीवनामध्ये आणले, आपल्यापर्यंत पोहोचवले. म्हणून एकमेव महात्मा असा आहे. म्हणून मी हे गुणगौरवाचा दिवस हा कार्यक्रम जे आहे ना, म्हणून मला जे आता माझा जास्त संबंध नाही बाबांशी आला, पण जेवढा आला आणि जेवढे सर्वविधित त्यांचे गुण आहे, हा सगळ्यात मोठा गुण आहे. म्हणून या गोष्टीचा आपण विचार करा. आपण विद्यार्थी आहे, भावी तुम्हाला धुरा चालवायची. आता माझे वय झाले, बाबांचे झाले, कधी जातील सांगता येत नाही, परंतु तुम्ही तरुण आहे महाराज. आणि संतांचे सिद्धांत पालन करणं महत्त्वाचं आहे, आपलं जीवन महत्त्वाचं आहे. म्हणून पहिली गोष्ट निर्व्यसनी बना. पहिली गोष्ट वासनेला स्थान देऊ नका. गोसेवा करा आणि संत सिद्धांतानुसार आपलं मत बनवा. म्हणून मी जी चिंतनाला श्लोक घेतला की हा का घेतला, इत्थं मी साधू वर्तेता यथांतो स्मरेधारी परित्यज्य प्रवृत्ती वा सर्वदैकम हरिं स्मर. याचा अर्थ असं काम करा का देव तुमचं स्मरण करील. आणि तसं करता येत नसेल तर सगळे कामं सोडून देवाचं स्मरण करा. पण आपण काय करतो माहिती आहे का, गतानुगती केलो की सगळे चहा पितात आपणही पिणार, सगळे पैसे करतात तर आपणही बी त्याच्यामध्ये वाहवत जाणार पैशामध्ये. पाकिट हातामध्ये कीर्तन करायचं आलं आणि आतून खुशी झाली तर समजायचं बेईमानी. हां, खरं सांगतो मी, आपण आपलं निरीक्षण करा. पैसे जास्त मिळव आतून जर बरं वाटत असेल ना तर समजायचं इमानदारी.
एका गावामध्ये महाराज मंदिर बनलं आणि मंदिर बनल्यावरती आता प्राणप्रतिष्ठा कोणती करायची. अगोदर मंदिर बनवलं बरं का, आणि मग मीटिंग झाली का कोणत्या मूर्ती बसवायच्या. काय म्हणे असं करा म्हणे, रामाच्या बसवा ना, मर्यादित पुरुषोत्तम आहे, एक पत्नी एक बाणी एक वचनी. काही म्हणे नाही असं करा, रामाच्या नाही कृष्णाच्या, कृष्ण सगळ्यांना आवडतो. काही म्हणे शिवाचं बनवा, काही असे मतभेद व्हायला लागले. आणि अगोदर रामाच्या बसवल्या त्याला विरोध, त्या काढल्या कृष्णाच्या बसवल्या त्याला विरोध. अशा जेवढा मंदिराला खर्च त्यापेक्षा प्राणप्रतिष्ठेला न्यायला खर्च व्हायला लागला. सगळे एकत्र यावं असं त्यांचं मत होतं मंदिरामध्ये. आणि कोणती मूर्ती स्थापना केली का रामोपासक यायला लागले, कृष्णोपासक बंद झाले, शिवोपासक झाले, ते यायला लागले, हे बंद झाले. महाराज अशा प्रकारचं हे व्हायला लागल्यावरती एक फक्कड महात्मा आला गावामध्ये. म्हणे बाबा आमच्याकडं मूर्ती मंदिरात कोणत्या बसवा, आमची इच्छा आहे सगळ्यांनी एकत्र यावा. तेव्हा काय करावं म्हणे. म्हणे तुम्हाला असं वाटतं का सगळ्यांनी एकत्र यावा. म्हणे हो. मग असं करा म्हणे, हॉटेल बनवा म्हणे, तिथं सगळे एकत्र येतील म्हणे. ज्या ठिकाणी दुनियाभरचं असत्य त्या ठिकाणी एकत्र जमतात, आणि ज्या ठिकाणी सत्य आहे तिथं भेद करतात महाराज. म्हणून आपल्या आचारसंहितेमध्ये, संस्थेच्या आचारसंहितेमध्ये मला बाबा सांगत होते, असं लिहिलेलं सांगितलं होतं की तुम्ही जरी संस्था सुटली तरी तुमचा व्यवसाय सोडता कामा नये. तुम्ही तुमची कमाई करा आणि मग कार्यक्रम करा. परंतु महाराज त्याला तुकाराम महाराजांनी शेती सोडली नाही, नामदेव महाराजांनी शिंपी व्यवसाय सोडला नाही, सावतामाळ्यांनी त्यांचं महाराज शेतीत राबणं सोडलं नाही. व्यवसाय करून त्यांनी धर्माचं काम केलं. पण आपण कीर्तनावर जीवनयापन करायला पाहतो. आणि त्याच्यामुळं काय झालं महाराज, याला धंद्याचं स्वरूप आलं. परमार्थाला धंद्याचं जे स्वरूप आलं ना, याच्यामध्ये सिद्धांत बाजूला राहिले आणि गतानुगती विकृत लोकांना महत्त्व जास्त आलं. याचं कारण काय महाराज, लोकांच्या अंतःकरणामध्ये अगोदरच पैशाचा महिमा, आणि याही लोकांनी पैसा घेऊन पैशाचा महिमा वाढवला महाराज. मी पैसा घेणाऱ्या लोकांशी बोललो बरं का, मी नाव नाही घेत इथं, या स्टेजवर कोणाचं नाव घेत नाही, माझं चांगलं प्रेम आहे. मी त्यांना म्हटलं महाराज तुम्ही पैसे मागता, म्हटलं तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, कशाला मागता. त्यांनी उत्तर काय दिलं माहिती मला. म्हणे महाराज मी जर पैसे जर मागितले नाही ना कार्यक्रमाचे, माझ्या कार्यक्रमाची किंमतच राहणार नाही म्हणे. मी पैसे मागतो म्हणून माझ्या कार्यक्रमाला किंमत आहे म्हणे. खरं होतं. मी म्हटलं तुम्ही 100% खरं बोलता पण 100% खोटं आहे म्हटलं. ते म्हणे महाराज खोटं कसं काय. म्हटलं दुनियेच्या अंतःकरणात पैशाचा महिमा आहे, कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही पैसे घेऊन अधिक पैशाचा महिमा वाढू राहिले. देवाचा महिमा नाही वाढत, पैशाचा महिमा वाढतो. पैसा सगळ्यात खालचा आहे आणि परमात्मा सगळ्यात वर आहे. पैसा सगळ्यात खालचा कसा. हा मंडप आहे ना, हा मंडप भरून 2000च्या नोटा एकाला दिल्या. हा मंडप दिसतो ना एवढा, 2000च्या नोटा बरं का सगळ्या, आणि एवढ्या भरून एकाला पूर्ण देऊन टाकल्या. सांगितलं तुला जेवण मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, कपडा मिळणार नाही, नोटाच मिळतील फक्त. तो जगू शकेल का. पैशाचा महिमा काय आहे, पैशामुळं वस्तू येतात म्हणून पैशाचा महिमा आहे. म्हणून पैशापेक्षा महत्त्व कशाचं आहे, वस्तूंचं. पारमार्थिक सिद्धांत सांगतो का, बारकाई नाही का तुम्ही आता. पैशापेक्षा महत्त्व वस्तूंचं. वस्तू आहेत पण त्या उपयोगी करणारा माणूस नसला तर, व्यक्ती नसला तर. चांगलं जेवण आहे, खाणारा कोणी नाही, चांगले कपडे पडलेले परिधान करणारा कोणी नाही, चांगलं घर आहे, राहणारा कोणी नाही, तर त्या वस्तूंचा काय उपयोग आहे. पैशापेक्षा महत्त्व वस्तूंना आहे, वस्तूपेक्षाही महत्त्व व्यक्तीला आहे. व्यक्ती असेल तर वस्तूंचं महत्त्व, आणि वस्तू असतील तर पैशांना महत्त्व. म्हणून पैशापेक्षा वस्तू महत्त्वाच्या, वस्तूपेक्षा व्यक्ती महत्त्वाची. व्यक्ती आहे, व्यक्ती याला नाही म्हणत का 2 हात जोडले, 1 मुंडी जोडली, खाली पाय, याला व्यक्ती नाही म्हणत. त्या व्यक्तीमध्ये विवेक नसेल तर मनुष्य परी कुत्री ती. या शरीराचं जे महत्त्व विवेकामुळे आहे. विवेक शब्द कळतो आपल्याला, सगळे पारमार्थिक आहे. विवेक म्हणजे काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय, गती काय, अधोगती काय, ही जाणण्याची प्रत्येकामध्ये बुद्धी आहे. त्या व्यक्तीमध्ये विवेक नसेल ना तर तो व्यक्ती बी महत्त्वाचा नाही. पहा बरं का, मी कोणत्या क्रमाने चालू. पैशापेक्षा वस्तू महत्त्वाची, वस्तूपेक्षा व्यक्ती महत्त्वाची,
व्यक्तीपेक्षा विवेक महत्त्वाचा. आणि विवेक तर आहे, पण त्या विवेकाप्रमाणे महाराज सत्यापर्यंत पोहोचत नाही, देवापर्यंत पोहोचत नाही, तो विवेकही काही उपयोगाचा नाही. हे फार अवघड आहे बरं का. संत तेथे विवेक असणीच कीजे. संतांमध्ये विवेक असतोच, पण तो विवेक असा पाहिजे का तुम्हाला देवापर्यंत पोहोचवणार पाहिजे. धर्म अधर्म कळतो. आता दुर्योधन म्हणत होता ना, जानामी धर्मम न च प्रवृत्ती. धर्म अधर्म कळतो पण अधर्मच करतो. काय उपयोगाचा त्या विवेकाचा. चांगलं वाईट कळतं पण वाईटच करतो. कळणं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही सत्याला पकडलं पाहिजे, देवाला पकडलं पाहिजे. म्हणून क्रम कसा पाहिजे साधकाचा. पैशाला महत्त्व देता कामा नाही, वस्तूला महत्त्व द्या. वस्तूला महत्त्व देता कामा नाही, व्यक्तीला महत्त्व द्या. व्यक्तीला महत्त्व देता कामा नाही, विवेकाला महत्त्व द्या. आणि विवेकापेक्षाही सत्याला महत्त्व, परमात्म्याला महत्त्व. ज्या पैशाने वस्तू येत नाही तो पैसा काही कामाचा नाही. ज्या वस्तू व्यक्तीच्या उपयोगाला येत नाही त्या वस्तूही काही कामाच्या नाही. ज्या व्यक्तीमध्ये विवेक नाही तो विवेक म्हणजे तो व्यक्ती काही कामाचा नाही महाराज. आणि जो विवेक तुम्हाला देवापर्यंत पोहोचवित नाही तो विवेकही काही कामाचा नाही. हा क्रम आहे साधकांचा महाराज. सगळे विवेक, प्रत्येकामध्ये विवेक आहे महाराज, पण विवेकाचा आदर करत नाही. आतून मग वाटतं आपण चहा सोडायला पाहिजे बरं का. महाराज म्हणतात ते बरोबर आहे, पण तिथं गेल्यावरती कपापाशी गेल्यावर जाऊ दे, आजचे दिवस उद्यापासून पाहू, ढिले होतात महाराज. आणि परमार्थ कधी उद्यावर चालत नाही महाराज. सगळं काम हे 3 काळ आहे ना महाराज, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. परमार्थामध्ये एकच काळ आहे. त्याला परमार्थ करायचा ना, आमच्या हिंदीमध्ये म्हणतात अभी नाही तो कभी नाही. अभी नाही तो कभी नाही. तुम्हाला सुधारायचं असेल तर वर्तमानातच सुधारावं लागेल. उद्यावर कधी ढकलू नका महाराज. उद्यापासून मी चहा सोडील, उद्यापासून मी पैशाचं आकर्षण सोडील, असं करत असाल तर कधी तुम्हाला साधक बनता येणार नाही महाराज. आत्ता करायचं आहे महाराज हे. आणि स्वीकार करा आणि तुमच्यावर काम होईल महाराज. म्हणून मी साधकी चिंतनाच्यासाठी केलं महाराज. आपण साधक आहे सगळं. मी तुमच्यातच साधक आहे. मी कोणी सिद्ध महात्मा नाही. हां, बाबांची गोष्ट सोडून द्या. बाबा आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थानी, माझेसुद्धा श्रद्धास्थानी. आणि बाबांचे गुणग्रहण करण्याचा हा कालावधी. प्रत्येकजण गुण वर्णन करतो, पण ग्रहण किती करतात मला माहिती नाही महाराज. मी तर बाबांचा एखादा गुण दिसल्यावर प्रयत्न करतो का आपल्यात तत्काळ आला पाहिजे. हां, कारण का बाबांची महानता त्या सिद्धांतांमुळे, तसं पालन करत असल्यामुळे. बाबांनी प्रचार भरपूर केला, पण आचार करण्याचं काम आपल्याकडे आता. उद्धरेद आत्मन आत्मानम, आपुली आपण करा सोडवण. परमार्थामध्ये भूतकाळात करू की भूतकाळ म्हणजे महाराज भूतकाळात केलेलं किंवा भविष्यात केलेलं उपयोगाचं नाही आहे, वर्तमानात उपयोगाचं आहे. बिघडलेला भूतकाळ, येणारा भविष्यकाळ जर सुधारायचं असेल तर वर्तमानामध्ये परमार्थ झाला पाहिजे. वर्तमानात कोणतंही व्यसन नको. वर्तमानात वासनेच्या अधीन जाता कामा नये. वर्तमानामध्येच गोसेवा केली पाहिजे. वर्तमानामध्येच महाराज संतांचं आचरण जीवनात आणलं पाहिजे. आणि वर्तमान जर सुधारला का बिघडलेला भूतकाळही सुधारतो, येणारा भविष्यकाळही सुधारतो. म्हणून आत्तामध्ये राहायचं. परमार्थ करायचा म्हणजे भविष्यावर नाही ढकलायचं. म्हणून निर्व्यसनी बना. आम्ही स्वामी रामसुखदाजींबरोबर राहायचं ना, एकाही विद्यार्थ्याला व्यसन करून देत नव्हते महाराज. चहासुद्धा आमच्या तर तिथं महाराज कोणी मोठा किती पंतप्रधान जरी आला राष्ट्रपती तरी चहा मिळत नव्हता. नियमबद्ध आमच्या स्वामीजीचे इतकं सिद्धांत होते महाराज. रेल्वेमध्ये सुद्धा प्रार्थना व्हायची, रेल्वेसुद्धा सत्संग व्हायचा. कधी नियम सोडला नाही महाराज त्यांनी. आणि जीवन साधकांना आदर्श. पैशाला स्पर्श नाही. स्त्रीशी एकांतात बोलायचं म्हटलं तर समोर साधक असायचं, एकांतात कधी बोलले नाही. पायाला स्पर्श केला तर उपवास करायचे, कधी फोटो येऊ दिला नाही. केवळ आपलं कल्याण कसं करता येईल असं जीवन जगले. आणि आपण हे करू शकतो महाराज. आपल्या संतांनी सर्वांनी केलं बरं का. आता संतांची पूजा होती तत्पश्चात. आमची करा, पण आमचं संतत्व टिकलं तर करा, पण आशेपर्यंत कोणी करू नका. म्हणून मी पाद्यपूजा करून देत नाही. मी माझ्या हस्ते माळसुद्धा कोणाला घातली नाही आतापर्यंत, एकसुद्धा उदाहरण नाही. कारण का मी जर माळ घातली तर लगेच दीनानाथ महाराजांचा फोटो येईल. तुकाराम महाराजला, ज्ञानेश्वर महाराजला सोडून देतील आणि आमचा फोटोची पूजा करतील. म्हणून मी ज्ञानेश्वरवर ठेवून घालतो, मी साक्षी राहतो. पण आपल्याला संतांक जोडणं काम आहे, देवाकडं जोडणं काम आहे. आपली पूजा जर कोणी करून घेत असेल तर तेच संत सिद्धांताला अपराध आहे महाराज. म्हणून आपण संतांचे सिद्धांत पालन करायला पाहिजे. संतांना सिद्धांत प्राणापेक्षा प्रिय असतात आणि आपणही ते पालन करायला पाहिजे. आणि म्हणून असं काम करा
हा देव आपलं स्मरण करी. इत्थं मी साधू वर्तेता यथांतंतु स्मरेधारी परित्यज्य प्रवृत्ती वा सर्व दैकम हरिं स्मर. म्हणून यासाठी मी थोडंसं साधकीय चिंतन केलं. पता नाही मला कशी मौका दिला बोलायचा, माझ्या मनात नव्हतं बरं का बिलकुल. कार्यक्रम नाही, मी कार्यक्रम मला जेवढा वेळ मिळतो कार्यक्रम ऐकण्यासाठी आलो होतो. पण अचानक मला फोन आला का महाराज तुमचंही प्रवचन आज आहे. तर म्हटलं ठीक आहे, बाबांची कृपा आहे. आणि त्यांच्यात काल आमच्या आदरणीय देवराम बाबांनी सांगितलं, खरं आम्हाला महत्त्व बाबांमुळे आहे महाराज, नाही तर कोण विचारतं आम्हाला. मी महाराज 10 जिल्ह्याने कार्यक्रम करत होतो. इकडं कार्यक्रम जे व्हायला लागले ना, तुम्ही स्वीकार केलं म्हणून का व्हायला लागले, नाही तर मला इकडं मी येतच नव्हतो. ह्या तालुक्याने कार्यक्रम होत नव्हते. तुमची कृपा झाली म्हणून तर बाकी आम्हाला कोण विचारतं तरी, आम्ही छोटे. म्हणून माझी इच्छा होती का बाबांनी एक काम केलं, गोसेवा जर सुरू केली तर या जिल्ह्यातही पुन्हा गोसेवा सुरू होईल. ही तर अपेक्षा मी तर शेवटपर्यंत करणार. बाबा तुम्ही मला काही म्हणा, भले महाराज दिनानाथ महाराज वेडे म्हणा, हरकत नाही, पण तुम्ही करू शकता, तुम्ही समर्थ आहात. तेव्हा माझी प्रार्थना आहे तुम्हाला, मी तर अन्यथा करू शकत नाही, पण अगदी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो का तुम्ही गोसेवेला पुढं व्हा. हा हे तुमचं म्हणणं आहे का सेवा करणाऱ्या लोकांनी. महाराज मी आता याला गेलो होतो शेगावला, तिथं 2-2 वर्ष नंबर लागतात सेवा करायला, आम्हाला सेवेचा मौका मिळावा म्हणून. आणि इथं वाढायचं म्हटलं तरी त्याला रोज द्यावा लागतो, कारण सेवेचे संस्कार कमी आहे आपल्यामध्ये. महाराज बाबांची आज्ञा झाली ना, करायला तयारी. बाबा म्हटले तुला गोसेवा करायचं तर त्याचंच आपलं कल्याण आहे. बाबा म्हटले बाबांच्या आज्ञेप्रमाणे करायला पाहिजे. असे जर विद्यार्थी तयार झाले तर गोसेवाही होईल महाराज. आणि गोसेवा म्हणून मी आता माझा समारोप करतो बरं का. मी याच्यावरती सगळ्या संतांनी गोसेवा केल्याशिवाय संत नाही बनले. आपल्या महाराष्ट्रातले जेवढे संत आहे हे गोपाळ रूपाने देवाबरोबर होते. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सगळे संत गोपाळ होते. आणि आपला देव कोण होता? कृष्ण होता. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता, गोकुळातून आलेला आहे महाराज. आणि आपले संत गोपाळ होते आणि ते संत रूपात आले. गायीची सेवा केल्याशिवाय संतही बनू शकत नाही. गायीमध्ये 33 कोटी देवता आहे. हे चालतं बोलतं मंदिर आहे. हे मंदिर आपण स्थापन करतो, पण देवाने बनवलेलं मंदिर आहे. आपल्या धर्मात अधिष्ठानी धर्मधात्री धरा रूपा यज्ञ योग्यार्थदायिनी गौमाता व्यक्तमाख्याता. महाराज ही गायीची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे. आपल्या धर्मात अधिष्ठानी आपल्या देवाने सेवा केली, आपल्या संतांनी गायीची सेवा केली, आणि आपण मात्र गायीपासून दूर राहतो. हे फार महाराज म्हणजे संत मातांमध्ये बसत नाही महाराज. मी माझ्या यांनी प्रयास करतो, सर्वांनी सगळ्यांनी करावी, बाबांनी सुद्धा गोसेवा करावी अशी मी त्यांना पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो. आणि समयाभावामध्ये मी माझ्या वाणीला विराम देतो. कारण का की माझा छोट्या तोंडाने मोठं बोलण्याचा अधिकार नाही महाराज. बाबा समर्थ आहे, त्यांनी जर हे काम हाती घेतलं तर हजारो लोक महाराज करू शकतात. निर्व्यसनी राहा आणि संत सिद्धांताप्रमाणे जीवन बनवा. तुमचं माझं आपलं सगळ्यांचं कल्याण होईल. माझ्या काही जर चुकलं असेल तर संत चरणावर प्रार्थना, अधिक जर झाला असेल तर कमी करा, आणि कमी राहिलं असेल तर अधिक करा. अधिक ते सरते न्यूनते पुरते करून घ्यावी तुम्हाला विनवित असे. झालेली सेवा ईश्वरचरणी बाबांच्या चरणावर समर्पित करून आपल्या सगळ्यांच्या मंगलाची कामना करून वाणीला विराम देतो. पण तत्पूर्वी 1 मिनिटं भजन करायचं आणि मग मी कार्यक्रम संपवला. टाळी वाजून रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 साई लीला एक आध्यात्मिक सहवास.